नमस्कार स्टुडंट्स. आजच्या ओ सीच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आपण 11th ओ सी याच्यामधला आजचा टॉपिक आहे रोल ऑफ द प्रॉफिट इन द बिझनेस. रोल ऑफ द प्रॉफिट इन द बिझनेस आणि त्याचे 5 ते 6 पॉईंट्स हे कशाप्रकारे वर्किंग आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सुरुवात करूया रोल ऑफ द प्रॉफिट इन द बिझनेस. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रोल ऑफ द प्रॉफिट इन द बिझनेस याचा अर्थ काय असतो हे लक्षात घ्या. बिझनेसमध्ये प्रॉफिट कधी येतो हे लक्षात घ्या. तर साधा सिंपल एखादी जर एक्झाम्पल घ्यायचं झालं या ठिकाणी, तर कशाप्रकारे तुम्ही हे एक्झाम्पल घेऊ शकतात. आता मी तुम्हाला सांगितलं की एका बिझनेसनी 10,000 रुपये कमावलेले आहेत. पण लक्षात येतं आहे, एका बिझनेसने किती कमावलेले आहेत? 10,000 रुपये. पण हे 10,000 रुपये कमावलेले आहेत असं मी कधी सांगणार? तर त्यासाठी अजून एक एक्झाम्पल मी दिलं. एखाद्या बिझनेसमध्ये 1,00,000 रुपये आणले. किती आणले? 1,00,000 रुपये आहेत आणि त्यातील त्यांनी खर्च केला आहे 90,000. किती खर्च केला आहे? 90,000. याचाच अर्थ 10,000 रुपये उरलेले आहेत. हे जे 10,000 रुपये उरलेले आहेत, हे 10च्या 10,000 रुपये हा त्या बिझनेस कंपनीचा प्रॉफिट असणार आहे. साधी सिंपल गोष्ट आपण ज्याला बघतो की एकूण खर्च, त्यामधून जो काही तुम्हाला आलेला आताचा इन्कम आहे हा मायनस केला की त्यावेळेला काय मिळतो? आपल्याला प्रॉफिट मिळतो. आणि हा प्रॉफिट हा बिझनेससाठी का महत्त्वाचा आहे? कारण की प्रत्येक बिझनेसमध्ये जर प्रॉफिट असेल तरच बिझनेस इम्प्रूव्ह होणार. आणि जर बिझनेसमध्ये प्रॉफिट आला, बिझनेस इम्प्रूव्ह झाला, तर तो ऑटोमॅटिकली बिझनेस कशामध्ये येणार? ग्रोथमध्ये येणार. राहील लक्षात? सो सगळ्यात पहिला त्या ठिकाणी आता आपण बघणार आहोत की प्रॉफिट आणि त्यांचा रोल काय आहे ते. सगळ्यात पहिला प्रॉफिट इकडे दिलेला आहे रेव्हेन्यू आणि टोटल कॉस्ट. ओके, रेव्हेन्यू मायनस टोटल कॉस्ट म्हणजेच बिझनेसमध्ये आलेला पैसा ज्याला बोलतो रेव्हेन्यू, आणि टोटल कॉस्ट ज्याला बोललं जातं खर्च. पैसा आणि खर्च या दोघांमधला जो गॅप असतो हाच गॅप बिझनेसचा प्रॉफिट असतो, ज्याला बोललं जातं इन्कम मायनस एक्सपेंडिचर. इट इज कॉल्ड ॲज प्रॉफिट. फर्स्ट ऑफ ऑल, रिटर्न टू इन्व्हेस्टर्स. नंबर 1, रिटर्न टू इन्व्हेस्टर्स मीन्स वॉट? फर्स्ट ऑफ ऑल आपण काय बघणार आहोत की इन्व्हेस्टर्स म्हणजेच कोण? इन्व्हेस्टर म्हणजे गुंतवणूकदार. इन्व्हेस्टर म्हणजेच कोण? गुंतवणूकदार. आता गुंतवणूकदार म्हणजे जे बिझनेसमध्ये पैसे गुंतवत असतात. फॉर एक्झाम्पल, शेअर मार्केटमध्ये काय असतं की एक कंपनी आहे, फॉर एक्झाम्पल जिओ आहे. मग जिओमध्ये बऱ्याचशा लोकांनी पैसे गुंतवलेले असणार. मग हे पैसे समजा एखाद्याने 1,000 रुपये गुंतवलेले असतील, तर 1 वर्षानंतर त्या 1,000चे काही वेळेला 2,000 रुपये झालेले असतात. ओके, म्हणजे मार्केट रेट हा त्याचा इम्प्रूव्ह होत असतो. याचाच अर्थ चांगले रिटर्न्स इन्व्हेस्टरला मिळणार. तर तुम्ही काय विचार करणार? जिओने 1 वर्षापूर्वी 1,000 वरून 2,000 दिले आहेत, तर मी अजून जिओमध्ये पैसे इन्व्हेस्ट करणार. का? कारण की आपल्याला काय मिळाले आहेत? रिटर्न्स. सो सगळ्यात पहिला पॉईंट काय आहे? रिटर्न्स टू इन्व्हेस्टर किंवा रिटर्न ऑफ इन्व्हेस्टर्स. दुसरं आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट. रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा अर्थ असा असतो की जे प्रॉब्लेम्स असतात हे प्रॉब्लेम्स शोधायचे आणि त्याच्यानंतर त्याची इम्प्रूव्हमेंट करायची. रिसर्चचा अर्थ असा असतो की जो आधी सर्च केलेला असतो त्याच्यामध्ये फॉल्ट्स काढले जातात. ओके, जे फॉल्ट्स असतात हे फॉल्ट्स शोधले जातात आणि नंतर त्याची काय केली जाते? डेव्हलपमेंट केली जाते. अगदी प्रत्येक ॲक्टिव्हिटीजला, बिझनेसला ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट खूप महत्त्वाची असते. कारण की बघा, नेहमी बिझनेस हा प्रॉफिटमध्ये राहील असं असतं का? नाही. काही बिझनेस हे लॉसमध्ये जाऊ शकतात. मग जर लॉसमध्ये जे बिझनेस गेलेले आहेत, असे सर्वच्या सर्व बिझनेस प्रॉफिटमध्ये आणणं हे त्या पर्टिक्युलर बिझनेसचं काम असतं. मग आपला लॉस कुठे झाला आहे हे तर शोधावं लागेल. मग आपला लॉस कुठे झाला हे शोधणं यालाच काय म्हटलं जातं? रिसर्च. आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढणं याला बोललं जातं डेव्हलपमेंट. नंबर 3 आहे ग्रोथ अँड एक्सपान्शन. ग्रोथ म्हणजे वाढ, एक्सपान्शन म्हणजे विकास. प्रत्येक बिझनेसमध्ये वाढ झालेली ही सगळ्यात जास्त महत्त्वाची असते. एखाद्या बिझनेसने पहिल्या वर्षात 5,00,000 रुपये कमवले आहेत, दुसऱ्या वर्षात 10,00,000 कमवले आहेत, तिसऱ्या वर्षात 15,00,000 कमवले आहेत, म्हणजेच त्या बिझनेसची काय झालेली आहे? ग्रोथ झालेली आहे. दरवर्षी 5-5 लाख रुपये ते काय करत आहेत? बिझनेस स्वतःचा इम्प्रूव्ह करत आहेत. म्हणजेच प्रत्येक बिझनेस वाईज त्यांची ग्रोथ ही काय होते आहे? इम्प्रूव्ह होते आहे. पुढचं आहे इन्क्रीजिंग एफिशियन्सी. ओके, एफिशियन्सी कशाप्रकारे इम्प्रूव्ह करायची किंवा कशाप्रकारे एफिशियन्सी इम्प्रूव्ह करायची? तर त्यामध्ये एफिशियन्सीचा अर्थ असतो सतर्कता. एफिशियन्सीचा अर्थ काय असतो? सतर्कता. बिझनेसमध्ये तुम्ही कशाप्रकारे सतर्क राहत आहेत, कशाप्रकारे प्रॉब्लेम सोल्युशन करत आहेत, या सगळ्या गोष्टी बिझनेसच्या खूप जास्त महत्त्वाच्या असतात. एखादा पर्सन असेल, तो 8 तासात काम करत असेल, ओके, 8 आवर्स त्याला लागत असतील, आणि ते दुसरा माणूस जर 5 तासात काम करत असेल, याचा अर्थ 5 तासवाला जास्त सतर्क आहे, जास्त एफिशियंट आहे. आणि जेवढी जास्त एफिशियंट पर्सन तुम्ही ठेवणार, बिझनेसला जास्तीत जास्त काय मिळतो? प्रॉफिट हा मिळत असतो. पुढचं आहे मिनिंग ऑफ लिव्हलीहूड.
मीन्स ऑफ लिव्हलीहूड म्हणजेच काय, जर एखाद्या बिझनेसला स्टे करायचं आहे, म्हणजे बिझनेसला जर वर्किंग करायचं आहे, तर विदाऊट प्रॉफिट कोणताही बिझनेस इकडे येऊ शकत नाही. आपण एक्झाम्पल टाटाचं घेतो, अंबानींचं घेतो, किंवा इतर कसलीही एक्झाम्पल तुम्ही घेतली तरी त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय असतो की मीन्स ऑफ लिव्हलीहूड. म्हणजे ज्या व्यक्तीला बिझनेसला जगायचं आहे, ज्या बिझनेसला इम्प्रूव्ह व्हायचं आहे, त्या प्रत्येक बिझनेससाठी प्रॉफिट हा खूप 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 जास्त महत्त्वाचा असतो. नेक्स्ट पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे रिवॉर्ड ऑफ रिस्क. ओके, रिवॉर्ड म्हणजे या ठिकाणी तुम्ही लक्षात घेऊ शकतात अवॉर्ड. रिवॉर्ड म्हणजे या ठिकाणी काय आहे, अवॉर्ड आहे, आपण ज्याला बोलतो बक्षीस. ओके, कसलं, तर रिस्क घेतल्याचं. कोणतीही गोष्टीत सगळ्यात पहिला तुम्हाला काय घ्यायला लागते, रिस्क घ्यावी लागते. बिझनेस असेल तर बिझनेसमध्ये 10,000, 15,000, 20,000, 50,000, 1,00,000 रुपये हे आधी इन्व्हेस्ट करावे लागतात. त्यानंतर लोकांचा चांगला प्रतिसाद आला की त्यानंतर मग तुमचा बिझनेस हा कशात येतो, प्रॉफिट्समध्ये येत असतो. तुमचा बिझनेस कशामध्ये येतो, प्रॉफिट्समध्येच असतो. आणि प्रॉफिट्समध्ये आलेले बिझनेस हे जास्तीत जास्त इम्प्रूव्ह होत असतात, जेणेकरून त्यांना अधिकाधिक प्रॉफिट हा मिळत जात असतो. त्यानंतर आहे सर्वायवल. सर्वायवल म्हणजेच काय, तर बिझनेस कंटिन्यू ठेवणं. सर्वायवल म्हणजे बिझनेस काय करणं, कंटिन्यू ठेवणं. हवं तर तुम्ही ही व्हिडिओ पॉज करून एखाद्या पॉईंटचे अर्थसुद्धा लिहू शकतात आणि त्या ठिकाणी ती वर्किंग करू शकतात. सो त्या ठिकाणी सर्वायवलचा अर्थ काय असतो, तर बिझनेस कंटिन्यू करणं. बिझनेस कंटिन्यू करायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळावं लागतो, प्रॉफिट मिळावा लागतो. नेहमी तुम्हाला प्रॉफिट हा कंटिन्युअसली मिळावा लागतो. जेवढा तुम्ही जास्त प्रॉफिट्स मिळवणार तेवढा तुमचा बिझनेस काय होणार, सर्वाईव्ह होणार, किंवा तेवढा तुमचा बिझनेस हा कंटिन्यू त्या ठिकाणी राहणार आहे. सो सगळ्यांनी हे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की सर्वायवल हा सुद्धा एक महत्त्वाचा पार्ट असणार आहे. सो आपण पुन्हा एकदा बघूया. पहिला पॉईंट, रोल ऑफ द प्रॉफिट ऑन द बिझनेस. बिझनेससाठी प्रॉफिट का महत्त्वाचा असतो, तर ज्यांनी पैसे इन्व्हेस्ट केलेले असतात त्यांना ते रिटर्न्स नीट द्यायचे असतात, म्हणून इन्व्हेस्टर्सला. त्यानंतर सेकंड आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट. एखाद्या चुका शोधायच्या आणि चुकावरती काय करायचं, अधिकाधिक काम करायचं. ग्रोथ अँड एक्सपान्शन. बिझनेसची जी ग्रोथ आहे, बिझनेसची जी वाढ आहे, त्यामध्ये अधिकाधिक झाली पाहिजे आणि जेणेकरून बिझनेसची काय झाली पाहिजे, डेव्हलपमेंट झाली पाहिजे. पुढचा पार्ट आहे इन्क्रीजिंग एफिशियन्सी. बिझनेसची सतर्कता वाढली पाहिजे, बिझनेसमध्ये अजून इम्प्रूव्हमेंट आली पाहिजे आणि कामामध्ये इम्प्रूव्हमेंट आली पाहिजे, जेणेकरून बिझनेस हा अधिकाधिक प्रॉफिटमध्ये येऊ शकतो. मीन्स ऑफ लिव्हलीहूड. जर एखाद्या बिझनेसमॅनला स्टे करायचं असेल, जर एखाद्या बिझनेसमॅनला इम्प्रूव्ह व्हायचं असेल, तर त्याच्याकडे प्रॉफिट असणं हे खूप 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 जास्त गरजेचं आहे. त्याला डेव्हलपमेंटसाठी, समजा एखादा बिझनेस आहे त्याला दुसरा बिझनेस ओपन करायचा असेल तर त्याला ती डेव्हलपमेंट होणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये मग आता डीमार्टचं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. डीमार्टनी एकपासून अनेक बिझनेस ओपन केले, म्हणजेच ते स्वतःचे बिझनेस काय करत आहेत, तर इम्प्रूव्ह करत आहेत. आणि नेक्स्ट पॉईंट आहे रिवॉर्ड ऑफ द रिस्क. आपण ज्याला बोललो की जेवढी बिझनेसमध्ये रिस्क घ्या तुम्हाला तेवढा काय मिळू शकतो, प्रॉफिट हा मिळू शकतो. आणि नंतर आहे सर्वायवल. सर्वायवल म्हणजेच काय, तर बिझनेस कंटिन्यू राहणं. सर्वायवल आपण काय बघितलं, बिझनेस कंटिन्यू राहणं. आणि जर बिझनेस कंटिन्यू ठेवायचा असेल तर बिझनेससाठी कोणती वस्तू हवी तुम्हाला, प्रॉफिट. काय हवा, प्रॉफिट हवा. छान छान प्रॉफिट कमवा, जास्तीत जास्त प्रॉफिट कमवा. तुम्हाला चांगल्यातली चांगली ॲक्टिव्हिटी ही मिळून जाईल, जास्तीत जास्त प्रॉफिट हा मिळून जाईल. सो आजच्या आपल्या टॉपिकचं नाव होतं रोल ऑफ द प्रॉफिट इन द बिझनेस. सो आपल्या आजची व्हिडिओ आणि आपल्या आजचे पण इकडे संपलेले आहेत. थँक्यू स्टुडंट्स.